मोहन आणि ऋषिकेश सलामीवीर आपण मैदानामध्ये पाहतोय तर पहिलं षटक घेऊन मार्गस्थ बाजूल गोलंदाजी मार्कवर एक लॉंग ऑफ डीप मध्ये मिड विकेट सेट करण्यात आले. पॉवर प्ले पंचांचा अधिकृत इशारा. मॅचला सुरुवात. राईट आर्म ओव्हर द विकेट. लेट्स प्ले गेम ऑन. यावेळेला पहिलाच बॉल. यावेळेला आपण पाहतोय स्क्वेअर ऑफ द विकेट. चांगला फटका. बॉल सीमा पार येतोय हा चौकार. चौफेर बाजूने फटके खेळण्याची ताकद या फलंदाजाकडे आहे आणि त्याचं प्रत्यय तो देत असताना या ठिकाणी चेंज ऑफ पेस व्हेरिएशन करण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर फुलचा फटका फुलचा अंदाज मोहनचा पाहिला आणि चेंडूला पाठवला डीप स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून 6 धावांसाठी षटकार. वन टाकण्याचा प्रयत्न आणि सरळ भिरकावून दिला स्क्वेअर लेगच्या बाहेर. हा षटकार आपल्याला पाहायला मिळाला. बाजील योगी आपण बऱ्याचदा पाहिलं बॅटिंग खूप चांगली करतो, मात्र गोलंदाजी फार कमी वेळा करताना त्याला पाहिलं. आज पहिल्याच षटकामध्ये त्याचा वापर करण्यात आला, मात्र महागडा ठरतोय. आणि आपण जर अल्पते 20 संघाचा विचार केला तर मात्र सातत्याने या पॉवर प्लेच्या षटकामध्ये आपण जास्तीत वेळेला सुफियानला गोलंदाजी करताना पाहिलेला आहे. परंतु या ठिकाणी बाजीलवरती जो विश्वास दाखवला संघ नायकानं कुठेतरी थोडंसं मागणं ठरतं असताना पहिल्या पॉवर प्लेमध्ये चेंडूला आपटी दिली आणि पौष्टिकाला इनफिल्डच्या डोक्यावरनं पंच करण्याचा त्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडू बॅटमध्ये कुठलाही संपर्क झाला नाही. पहिला निर्धाव चेंडू हाताळतोय गोलंदाज बाजील. एकूण धाव फलकावरती धावसंख्या स्थिर आहे, ती म्हणजे 14 धावा. पहिला डॉट या डावामधील आपल्याला पाहायला मिळाला. यावेळेला पुन्हा एकदा जागा दिली आहे, त्याचा फायदा उचलला. बॉलला पाठवलं कव्हर पॉइंट बॉर्डर लाईनच्या बाहेर. आणखी एक चौकार. चेंडूमध्ये जास्त गती नाहीये समीर आणि त्याचमुळे मात्र फलंदाजाला पूर्णपणे संधी मिळते आणि त्या संधीचं सोनं करत असताना सध्या आपण पाहतो या फलंदाज मोहन. माजीचा हा बॉल पुन्हा एकदा आपण पाहतोय बॅकफुटला गेले, पुल करण्याचा प्रयत्न. अलॉंग द कार्पेट मिड विकेटला बॉल ट्रॅव्हल होतोय आणि एक धाव त्या दरम्यान पूर्ण झाली आहे. धावसंख्या 1 धावीने पुढे सरकत असताना 19 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. पहिल्या षटकामध्ये पूर्णपणे पॉवर प्लेला मॅक्सिमाइज करण्याचा प्रयत्न केला अल्फा दे बीच्या विरोधात बॅटर मोहननं आणि यशस्वी देखील झालंय. 19 धावा पहिल्या षटकामध्ये पूर्ण करत असताना जबरदस्त सुरुवात या ठिकाणी आपल्याला SK स्पोर्ट्स आपल्या संघाची पाहायला मिळाली, कारण कुठलाही विकेट आतापर्यंत गमावला नाही आणि सर्वच चेंडूचा सामना या ठिकाणी मोहन सालवीने तिथे मात्र केला आणि 19 धावा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर पाहायला मिळाल्या. यानंतर किंग स्पोर्ट खानिवली विरुद्ध जय महाराष्ट्र भोईरगाव या दोन संघादरम्यान नाणेफेकी होणार आहे. तर दोन्ही संघांना विनंती असेल की आपण सज्ज राहायचं आहे. दोन्ही कॅप्टन आपण सज्ज राहायचं आहे. पहिल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर टॉस केला जाईल. किंग स्पोर्ट्स कानिवलीच्या विरोधात जय महाराष्ट्र भोईरगाव. आणखी एक मोठा सामना तुमच्या भेटीशील. सुफियान गोलंदाजी करण्यासाठी होतोय. सेकंड ओव्हरमध्ये आपण जर विचार केला तर आता क्षेत्ररक्षणामध्ये बदल करण्यात आला. याचं कारण नॉन पॉवर प्लेच्या आता ओव्हर्सना सुरुवात झाली आहे. पॉवर प्लेमध्ये आपण पाहतोय फक्त 2 खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर असतात. नॉन पॉवर प्लेमध्ये मात्र जास्तीत जास्त फिल्डर बाउंड्री लाईनवरती क्षेत्ररक्षण करत असताना मात्र त्याचा काहीच फरक पडणार नाहीये. ओहो, काय एफर्ट लावला या ठिकाणी. मोहन आज आक्रमक खेळ करतोय, मात्र क्षेत्ररक्षकाचे खूप चांगले प्रयत्न आणि तिकडनं आमचे प्रेक्षकही निर्णय देत आहेत की बॉल सेफ आहे.
स्वयंसेवकच आहेत आपले MS चिंचवलीचे. परंतु टीव्ही पंचांची मागणी इथे मात्र एक्झॅक्टली केलेली आहे की ज्यावेळी या चेंडू तिथे पकडण्याचा प्रयत्न केला त्यावेळी सीमारेषेवरती त्याचा जो शरीर आहे तो शरीराचा भाग टच झालाय की नाही ते पाहण्यासाठी या ठिकाणी तिसरे पंच आमचे कंट्रोल रूम मध्ये आहेत. परंतु प्रयत्न लाजवाब पाहिले आपण सुपी होते त्या ठिकाणी आणि चांगल्या पद्धतीने सेव्ह केला त्या ठिकाणी. 2 धाबा फलंदाजाने पूर्ण केले आणि 2 धावांनी संघाची धावसंख्या आता मात्र या ठिकाणी आपण पाहू शकाल 21 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या. क्लिअर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं GTC स्पोर्ट्स लाईव्हच्या माध्यमातून की बॉल बाउंड्रीच्या आतमध्येच असताना अडवण्याचा प्रयत्न केला. स्विंग अँड मिस. चांगला बॉल, चांगला राईज होणारा बॉल पडल्यानंतर बाहेर निघतोय. सर्वच्या सर्व चेंडू आतापर्यंत मोहननं फेस केलेत. SK सापे संघाचा आपण विचार केला तर एकही बॉल ऋषिकेशनं फेस केलेला नाहीये, मात्र चांगली बॅटिंग करतोय. अक्कू टप्प्याचा बॉल त्याला भिरकावून दिला स्क्वेअर लेगला. जाईल सीमा पार. येतोय हा खणखणीत षटकार. आपण म्हणू शकतो हा रिप्ले तुमच्या समोर सातत्याने मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न करत होता, कारण शॉर्ट फॉर्मॅटचे क्रिकेट आहे. 3-3 षटकाच्या मॅचेस आणि ते फर्स्टला गेल्या गोलंदाजाच्या जाळ्यामध्ये अडकला. मोहन आणि विकेट प्राप्त केली सुफियाननं. बाद होण्यापूर्वी जे कार्य मोहनला करायचं होतं ते कार्य त्यांनी मात्र या ठिकाणी चांगल्या पद्धतीने पार पाडलं. एक्झॅक्टली आपण जर पाहिलं तर त्याची इनिंगमध्ये 2 षटकार आले, 3 चौकार आले आणि आता मात्र तिसऱ्या क्रमांकावरती नवीन फलंदाज गौरव पाटील आलाय आणि 27 धाबांची एक झुंजार केली मोहन सालवीची पाहायला मिळाली. 10 चेंडू फक्त त्याने फेस केले. काय जबरदस्त झटपट क्रिकेट आणि 3 षटकामध्ये तुम्हाला अशाच प्रकारचा खेळ खेळणं गरजेचं असतो, कारण कमी चेंडूंची संख्या असते. तुम्हाला जेवढ्या जास्त धाबा जोडायचे तेवढा तुम्ही प्रयत्न करू शकता. आणि पहिल्या चेंडूवरती रिव्हर्स फटका अटेम्प्ट केला गौरव पाटील आणि चेंडूला पाठवलाय सीमेरेषेच्या बाहेर. 7 धाबांसाठी षटकार. म्हणून आता उदयास एज झाला एमर्जिंग स्टार म्हणून गौरव पाटील आणि सध्याच्या घडीला तो आता प्रमुख खेळाडू म्हणून SK सापे संघासाठी खेळ करतोय. रिव्हर्सच्या माध्यमातून सिक्सर पाहायला मिळाला. सुफियानचा हा बॉल पुन्हा एकदा आपण पाहतो. बॅटमॅनचा खूप चांगला वापर. अलॉंग द कार्पेट बॉलला पाठवलंय. इथे एकच धाव मिळाली आहे. सिंगलला आता स्कोर पुढे सरकत असताना आपण पाहतोय धाव फलकावरती 34 धावा 2 षटकांचा खेळ संपल्यानंतर. आणि बघा 12 चेंडू पूर्ण झाले आणि एकाही वेळेला आपण पाहतोय ऋषिकेश स्ट्रायकिंग एंडला आला नाहीये, परंतु तो संतुष्ट असेल ज्या अनुषंगाने समीर तिथे धाबा पाहायला मिळत आहे. कारण धावफलकावरती आपण जर धाबा जर पाहिल्या तर एक गडी बाद 34 धाबा म्हणजे 17च्या गतीने इथे धाबा जोडल्या जातात. आणि जर शेवटच्या ओव्हरमध्ये जर अजूनही जर हीच गती जर राखली तर 40+ आकडा इथे मात्र पाहायला मिळू शकेल आणि तो आकडा कदाचित चांगला ठरू शकेल SK स्पोर्ट्स सापे संघासाठी. डेफिनेटली अगदी जवळून तो एन्जॉय करतोय त्याच्या साथीदारांची बॅटिंग. जसं विराट कोहलीने एक वेळ सांगितलं होतं की सर्वात जास्त आनंद तेव्हा वाटतो की जेव्हा स्ट्रायकिंग एंडला रोहित शर्मा असतो आणि मी नॉन स्ट्रायकिंग एंडला असतो, आणि त्याची बॅटिंग बघायची जी मजा आहे ना ती नॉन स्ट्रायकिंग एंडला उभं राहूनच आहे. आणि जरी सध्या ऋषिकेश तो रोल निभावतोय. हो नक्कीच अतिशय चांगल्या स्थितीमध्ये या नाणेफेकी गमावल्यानंतर SK स्पोर्ट्स सापे संघ बॅटिंग करत असताना या 34 धाबा आतापर्यंत जोडल्या गेल्या. षटकाला सुरुवात करतो या अंतिम षटक या पहिल्या इनिंग मधील. लो फुटा चेंडू होता स्टन केला. या मिड विकेटला फील्डिंग तिथे तैनात आहेत बाजिल शेख. चांगली फिल्डिंग तिथे मात्र पाहायला मिळाली. आणि आता मात्र 13 चेंडूचा खेळ झाल्यानंतर 14व्या चेंडूला आता मात्र फेस करेल ऋषिकेश पाटील. धावसंख्या धावफलकावरती तुम्ही पाहताय 35 धावा 35 रन्स. SK सापे सुस्थितीमध्ये, कारण पॉवर प्ले मध्ये चांगल्या रन्स आल्या आणि त्यानंतर सुफियानच्या ओव्हरमध्ये देखील आक्रमण पाहायला मिळालं. 2 सिक्सर त्याच्याही ओव्हरमध्ये आले. थोडेसे कमजोर चेंडू आपल्याला पाहायला मिळाले दोन्ही षटकांमध्ये. मात्र इथे साकिब
पलटवार करण्याचा प्रयत्न करतोय. चांगला बॉल फार लेग स्टंपच्या बाहेर निघून खेळण्याचा प्रयत्न होता. पाहूया रिप्ले मध्ये. तिथून सर ऑप्शनच्या बाहेरून बॉल निघून गेला विकेट किपरच्या हातातून. खरं तर कुठल्या प्रकारची चूक झालीच नाही असं वाटलं होतं की अशा भूत नजरेनं पाहिलं होतं अंपायर्सकडे. परंतु फलंदाजी चूक तिथे मात्र नक्कीच आपण पाहिली. कुठल्या प्रमाणे त्यांनी फटका एक्झिक्यूट तिथे मात्र केला नाहीये आणि त्यानंतर चेंडू पडल्यानंतर थोडंसं खाली राहिलं आणि त्याच अनुषंगानं हा चेंडू सुद्धा मात्र एसटी रक्षकाच्या हातामध्ये निघून गेला. पहा ऋषिकेशला संधी मिळाली. 2 चेंडू त्याने आतापर्यंत सामोरं गेला आणि 2 चेंडूवरती त्याला खातं सुद्धा उघडता आला नाही. धावसंख्या स्थिर आहे ती म्हणजे 1 गडी बाद 35 धावा. हो, आता पाठीराखे सांगत असतील ऋषिकेश नॉन स्ट्रायकिंग एंडलाच बरा होता, कारण ज्या पद्धतीनं गौरव खेळ करत होता. इथे फटका फसतोय लॉंग ऑनला. फिल्डर डाऊन दी बॉल. चुकी होणार नाहीये. फलंदाज बाद. विकेटचं पतन आणि काय पलटवार केलंय साकिबनं. जबरदस्त भेदक गोलंदाजी करत असताना हा रिप्ले तुमच्या समोर. बॅटच्या स्टिकरवर बॉल लागला आणि लॉंग ऑन क्लिअर करण्याच्या नादामध्ये आपण पाहतोय ऋषिकेशला मैदान सोडावं लागतंय. योगदान दिलं नाहीये. शून्यावरती तो मात्र माघारी परततोय. दुसरा धक्का लागत असताना एसके स्पोर्ट्स सापेक्ष संघाला म्हणजे जी सलामीला जोडी आली होती ती सलामीला जोडी येत असताना मात्र या ठिकाणी माघारी परतली आणि दरम्यान या ठिकाणी विश्वासजी पाटील यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. तुमचं आम्ही या स्पर्धेच्या वतीनं हार्दिक स्वागत करतोय. नो बॅटर इन ॲट 4 दीपेश आलाय. अंतिम षटकामध्ये आता दीपेशला जे काही चेंडू शिल्लक आहेत त्याच्यावरती एखादा मोठा फटका शोधावा लागेल, अथवा मी म्हणेल ज्या 2 षटकांमध्ये धावा आल्या होत्या, जी मेहनत केली होती मोहन आणि गौरवनं, कदाचित येणाऱ्या डावामध्ये त्याच्यावरती पाणी फेडलं जाऊ शकतं. कारण प्रतिस्पर्धी संघाचा विचार केला तर ब्राझील चांगल्या फॉर्मात, सुफियान देखील चांगल्या फॉर्मात. यावेळेला पूल करण्याचा प्रयत्न. ऑप्शनच्या बाहेरचा बॉल खेचून मारलाय. वाईड इस्ट लॉंग ऑनला क्लिअर करत असताना बॉल सीमा पार. षटकार. नाणेफेकीसाठी टॉस बॉक्स मध्ये येऊन दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती करतो की आपण थांबायचं आहे. जय महाराष्ट्र भोईरगाव विरुद्ध किंग स्पोर्ट खानिवली या पुढील तुम्ही सामना पाहणार आहात आणि पहिल्या फेरीतील शेवटचा सामना असेल. परंतु खरोखरच काय जबरदस्त कनेक्शन पाहिलं आपण दीपेश माघेच्या बाटमधून. अतिशय जबरदस्त फटका आणि चेंडूला अगदी त्यांनी पुढे पाठवलं साधा माणसाडी. फोर्स केला होता. आपण पाहतो ऑप्शनच्या बाहेरचा बॉल अशा पद्धतीने खेळणं फार डिफिकल्ट असतं, मात्र लिलेया इथे षटकार प्राप्त केला दीपेश माघेनं. धावसंख्या 41 वर. आता आपण पाहतो 40+. 3 षटकांच्या मॅचेस मध्ये 40च्या वर जोही संघ पोहोचलाय त्या संघानं खूप चांगला खेळ करत असताना त्या धावा वाचवल्यात. म्हणजे कुठे ना कुठे जो नक्कीच मी म्हणेल ॲडव्हान्टेज मिळतो 40 धावांचा, त्याचाच फायदा गोलंदाज उचलतात आणि जो एव्हरेज गाठायचा असतो बॅटर्सना तो गाठण्यामध्ये फलंदाज अपयशी होत असतात. त्याच्यामुळे आता ही धावसंख्या मी म्हणेल आता चांगली लागली आहे स्कोरबोर्डवरती. दीपेशसाठी हा बॉल बॅटची आतली कडा होती. फाईन लेगला बॉल ट्रॅव्हल होतो. एक धाव सहजगत्या इथे मिळाली आणि याचबरोबर 3 षटकांचा खेळ संपला. 3 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या आपण पाहतोय 42. 43 धावसंख्येचं लक्ष्य पार करावं लागेल अल्फा ते बी संघाला हा सामना जिंकण्यासाठी. वळूया पुढील सामन्याचा टॉस या ठिकाणी आपण करतोय. किंग स्पोर्ट्स खानिवलीच्या विरोधात तुम्ही पाहणार आहात जय महाराष्ट्र भोईरगाव. आणखी एक मोठा सामना तुमच्या भेटीस येतोय आणि जाऊया आपण सर टॉस बॉक्स मध्ये करूया या पुढील टॉस. आणि मी या ठिकाणी या सर्वांनी विश्वासजी पाटील यांना विनंती करतो की आपण टॉस बॉक्स मध्ये आपण पोहोचायचं आहे. आपल्या शुभ असते आपण या ठिकाणी नाणेफेकी ते संपन्न करतोय. पहिल्या फेरीतील हा दुसरा शेवटचा सामना किंग स्पोर्ट खानिवली विरुद्ध जय महाराष्ट्र भोईरगाव. वी सॅल्यूट यू सोल्जर्स. दोन्ही कॅप्टन आपल्यासोबत जोडले गेलेत. पाहुणे मंडळी आपल्यासोबत जोडले गेलेत. त्यांच्या शुभास्य आपण करतोय टॉस. मॅच विल बी 3 ओव्हर पर साइड. उपसरपंच किंवा MS स्पोर्ट्स दोन्हीपैकी एक कॉल करा. उपसरपंच असा कॉल होता आणि MS स्पोर्ट्स आलेला आहे. टॉस या ठिकाणी जिंकलाय आपण पाहतोय जय महाराष्ट्र भोईरगावनं. मी पाहुण्यांना विनंती करतोय की पुन्हा व्यासपीठावरती विराजमान व्हावं. नाणेफेकी जिंकले. अभिनंदन टॉस जिंकल्याबद्दल. काय निर्णय घेशील? क्षेत्ररक्षक.
काय सांगशील या स्पर्धेविषयी? एम एस स्पोर्ट चिंचवलीनं खरं तर आज बाहेर गावी येऊन या स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे. दामणगाव येथे आयोजन केलेलं आहे. कसं वाटतं स्पर्धा मग? स्पर्धा खेळायला खूप मजा येते आणि दुसऱ्याच्या ग्राउंडवर स्पर्धा आयोजन करण्यासाठी खूप मेहनत लागते. हो, डेफिनेटली ते तुम्हाला चांगलाच अनुभव असेल, कारण तुम्हालाही कुस्तीच्या मैदानावर स्पर्धा मॅनेज करावी लागत असते. किती धावसंख्येपर्यंत थांबवशील समोरच्या संघाला? 30 to 35. थँक्यू सो मच. खूप साऱ्या शुभेच्छा. टॉस तुम्ही गमावला, तुम्हाला बॅटिंग करायची आहे. थोडंसं उशिरानं रिपोर्टिंग जरूर झाली, त्याच्यामुळे एक मॅच तुम्हाला लेट खेळावी लागते. काय सांगशील स्पर्धेविषयी? चांगली अशी स्पर्धा ठेवलेली आहे. आम्हाला खेळण्याचे धन्यवाद. तुम्हालाही खूप साऱ्या शुभेच्छा. टॉस या ठिकाणी जिंकलेला आहे जय महाराष्ट्र भोईरगावनं आणि पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय स्वीकारलाय. किंग स्पोर्ट खानिवली या संघाला बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलंय. वळूया आपण चालू सामन्याच्या दिशेने जाऊया पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्समध्ये. थँक्यू सो मच. धन्यवाद समीर ठाकरे. कमी वेळामध्ये तुम्ही हा टॉस कव्हर केला त्या ठिकाणी आणि नाणेफेकीची बाजू आपण पाहिली तर जय महाराष्ट्र भोईरगाव संघाच्या वतीने गेली. दोन्ही संघाच्या संघटनाकडे चांगलं मनोगत व्यक्त केलं, कारण दुसऱ्या गावी जाऊन एखाद्या मैदानावरती एखादी स्पर्धा भरवणं म्हणजे ही खूप मोठी गोष्ट आहे आणि त्यासाठी मेहनतसुद्धा फार करावी लागत असते. परंतु ते कार्य एम एस स्पोर्ट चिंचोली संघाने आज करून दाखवलं. जबरदस्त ही स्पर्धेचं नियोजन, अतिशय सुंदर आयोजन गिरीशदादा पाटील आणि त्यांचे सर्व सहकाऱ्यांच्या वतीने आपण ही स्पर्धा अनुभवतो. 3 दिवसांची स्पर्धा, एकूण 43 धावांचा पाठलाग या ठिकाणी करायचा आहे अल्पते बी संघाला आणि सलामीची जोडी मैदानाकडे वाटचाल करते. एस के स्पोर्ट्स आपल्या संघानं चांगल्या धावा तिथे मात्र पहिल्या इनिंगमध्ये उभारल्या. खास करून मोहननं जबरदस्त सुरुवात करून दिली. 27 धावा त्याच्या बॅटमध्ये पाहिल्या आपण. तदनंतर ऋषिकेश शून्यावरती बाद झाला. त्यानंतर गौरव पाटील आपल्या केलीमध्ये 8 धावांचं योगदान दिलं, तो नाबाद राहिला आणि 7 धावा अखेरच्या क्षणामध्ये दीपेश मागेच्या बॅटमधून आपण पाहिल्या. त्यांनी सुद्धा एक षटकार या ठिकाणी प्राप्त केला आणि त्या धावांचा पाठलाग करण्यासाठी बादिल शेख आणि अरमान हे 2 फलंदाज आता मात्र आपल्याला खेळपट्टीवरती पाहायला मिळत आहेत. आज एस के स्पोर्ट्स आपली पूर्णपणे कम्प्लीट साईड आपल्याला पाहायला मिळते, कारण आज दत्ता सुतार सुद्धा इन ॲक्शनमध्ये आहेत, कपिल आहेत, मोहन आहेत, त्यानंतर विशाल पाटील सुद्धा आहेत, त्यानंतर पाहू शकाल दीपेश आहेत, ऋषिकेश पाटील, गौरव पाटील. परंतु पाहूया या सर्वांच्या माध्यमातून कशा रीतीने खेळ पाहायला मिळेल. आज जीवन सालवी सुद्धा आहेत आणि नुकतीच्या वडपे येथे जी स्पर्धा सुरू आहे त्या ठिकाणी सुद्धा जीवनला आपण खेळताना पाहिलं. तर पहिल्या षटकाला सुरुवात या ठिकाणी करेल कपिल मागे. स्ट्रायकिंग एंडला आपण पाहू शकाल बाजिल शेख, नॉन स्ट्रायकिंग एंडला आपण पाहू शकाल अरमान. आतापर्यंत आपण 2 दिवसाचा खेळ नक्कीच अनुभवला. पहिल्या दिवसाच्या खेळामध्ये जय गणेश वापले बस संघ टॉप 3 मध्ये प्रवेश केला. त्यानंतर कालचा दिवस सरस्वती स्फूर्त खालील संघाने पूर्णपणे गाजवला आणि आज पाहूया कुठला संघ टॉप 3 मध्ये प्रवेश करेल. एकूण 10 संघ आज आपल्याला खेळताना पाहायला मिळतील. कपिल ओव्हर द विकेट मारा करतोय. पहिला चेंडू वाईट यॉर्कर लेथ हाताळण्याचा प्रयत्न, परंतु जी खेळपट्टी आहे त्या खेळपट्टीच्या बाहेर चेंडूची हाताळणी झाली आणि त्याचमुळे पंचांनी या ठिकाणी दंडित केला. नो बॉल चा इशारा तिथे पाहायला मिळाला आणि पुढील चेंडू असेल फ्री हिट. सुरुवात थोडीशी खराब पाहायला मिळाली. आपण पाहतोय विकेटच्या बाहेर बॉल पिच केला आणि त्याच्याच मुळे आपण पाहतोय नो बॉलचा इशारा पंचांकडनं आलेला आहे. पहिल्याच बॉलवर आपण पाहिलं तर अनलिगल एक धाव खर्च केली. टार्गेट इथून पार करायचं आहे. एकंदरीत 43 धावसंख्येचं लक्ष इथून पार करावं लागेल सामना जिंकण्यासाठी अल्पते स्पोर्ट पडगा बी संघाला. सलामीवीर आपण पाहतोय पहिल्या चेंडूचा सामना करताना फ्री हिट त्याला मिळालाय. कपिलचा हा बॉल यावेळेला आपण पाहतोय फार चांगला फटका दुरून खेळला. लॉंग ऑफला फिल्डर उपस्थित. बाजिलसाठी आपण पाहतोय एक लॉंग ऑफ सेट केलाय. डीप मध्ये मिड विकेट एक सेट केलाय. पॉवर प्ले मध्ये बाजिल खूप चांगला खेळ करतो आणि महत्वाचं म्हणजे स्क्वेअर ऑफ द विकेट त्याचे फटके चांगले पाहिलेत. मात्र इथे सिंगलच्या साहाय्याने स्वतःचा अकाउंट ओपन करत असताना संघाची धावसंख्या 2 वर. फटका चांगला होता परंतु गॅप शोधता आला नाही, कारण डीप लॉंग ऑफ वरती आपण पाहिलं की जीवन होतं आणि चांगली फिल्डिंग त्याच्याकडून पाहायला मिळाली. फेक सुद्धा अतिशय चांगल्या प्रमाणे पाहिले आणि सिंगलला बाजिलला आपलं वैयक्तिक खातं उघडलं आणि संघाची धावसंख्या 2 या आकड्यावरती जाऊन पोहोचली. लेफ्ट हँड राईट कॉम्बिनेशन आहे, कारण अरमान लेफ्ट आर्म बॅटर आहे
आणि त्याच अनुषंगाने आता मात्र अरमानसाठी सुद्धा तेच फिल्डिंग डिपार्टमेंट पाहतो आपण. मिडविकेटकडे एक फिल्डर तैनात आहे दीपेशच्या रूपाने आणि लॉंग ऑनकडे तुम्ही पाहू शकाल जीवन साल्वी आहेत. आणि पावलाचा वापर फुलटॉस होता, मिड ऑफच्या डोक्यावर खेळण्याचा प्रयत्न कुठेतरी असफल ठरला आणि त्याच वेळेस दत्ता सुद्धा चेंडूच्या खाली पोहोचला आणि त्यांनी चांगल्या पद्धतीने झेल तिथे मात्र या ठिकाणी कलेक्ट केला आणि पहिला धक्का लागत असताना अल्फते पडगे बी संघाला अरमान बॅक टू द डगआउट. चौकार. पहिला आपण या ठिकाणी या मिड ऑफला बीट केलं, डीप लॉंग ऑफ कडे मिड ऑनला बीट केलं त्या ठिकाणी आणि कुठलाही फिल्डर मात्र डीप मध्ये उपस्थित होता आणि त्याच अनुषंगाने मात्र त्या ठिकाणी चौकार वसूल केला साकिबनं पहिल्या चेंडूला मात्र सामोरा जात असताना. आणि तदनंतर मात्र इनसाइड आउटचा फटका हवेत केला क्षेत्ररक्षक विशाल पाटील चेंडू पर्यंत पोहोचतो आणि पकडला झेल. वॉटर कॅच दुसरा गडी इथे मात्र बाद होतो असताना दुसरा धक्का लागत असताना अल्फते पडगे बी संघाला. चांगला खेळ आज एसके स्पोर्ट्स सापे संघाच्या वतीने आपण पाहतोय. कारण प्रथमतः फलंदाजाने योग्य ती धावसंख्या इथे मात्र उभारली. तदनंतर नेहमीच सूत्र मी पाहत असतो जेव्हा जेव्हा कपिल मागेची गोलंदाजी पहिल्या ओव्हरमध्ये चांगली होत असते तेव्हा तेव्हा एसके स्पोर्ट्स सापे संघ चांगली कामगिरी करत असतो आणि आतापर्यंत कपिलला 2 सफलता तिथे मिळाल्या. हो डेफिनेटली साकिब च्या बॅटमधून एक चौकारी आला होता. असं वाटलं होतं की आता कुठेतरी डावा तो सांभाळणार, मात्र लगेचच त्याची विकेट प्राप्त केली. गोलंदाजी करत असताना कपिलनं आता इथून जबाबदारी वाढेल. आपण पाहतोय संघातील एक अनुभवी क्रिकेटर आणि एक विस्फोटक बॅटर सुफियान मैदानामध्ये एंटर झालाय. ही प्रमुख जोडी आहे अल्फते पडगा बी संघाची. बाजिल आणि सुफियान या दोघांनाही चांगला खेळ साकारावा लागेल इथे जर विजय मिळवायचा असेल तर. परंतु सुफियानकडे सुद्धा आता मात्र या ठिकाणी एक प्रश्न पडला की एक्झॅक्टली आक्रमकता दाखवायची की प्रथमतः आपल्या संघाला सावरायचं. कारण 2 विकेट्स इथे मात्र त्यांनी स्वस्तात गमावले आणि पहिल्या षटकाचा खेळ अजूनही मात्र प्रगती पथावरती आहे. आणि कपिल चांगल्या लेथवरती आता गोलंदाजी करतोय. या ठिकाणी पाहू शकाल ज्यावेळी त्यांनी शॉट पिक केला त्यावेळी मात्र चेंडूवरती त्याची नजर हटली गेली आणि सरळ चेंडू एसटी रक्षकाच्या हातामध्ये निघून गेला. निर्धावान चेंडूची फेकी पाहायला मिळाली. दरम्यान यानंतर जो सामना होणार आहे किंग स्पोर्ट खानिवली विरुद्ध जय महाराष्ट्र भोईरगाव. तदनंतर तुम्हाला एक प्रेक्षणीय लढत पाहायला मिळेल. 40+ सामना असणार आहे धामणगाव विरुद्ध वडपे. तर दोन्ही संघांना सज्ज राहायचं आहे. एक्झिबिशन मॅच. ओ या वेळेला पायात टाकलेला बॉल इन फ्रंट ऑफ स्क्वेअर फ्लिक करत असताना मिड विकेटला बॉल ट्रॅव्हल होतो. मिळेल फक्त सिंगल. चांगलं षटक आपण म्हणू शकतो कारण 43 वाचवत असताना पहिल्या ओव्हरमध्ये खूप चांगली गोलंदाजी कपिल माघेकडनं पाहायला मिळाली. धावा खर्च केल्या त्याने पॉवर प्ले मध्ये फक्त 7 आणि 2 महत्वाचे खेळाडूंना बाद केले. उर्वरित आता समीकरण येणारे 12 चेंडू शिल्लक. सामना जिंकण्यासाठी अजूनही 36 धावांची गरज. चांगली सुरुवात एसके स्पोर्ट्स सापे संघाच्या वतीने आपण पाहिली. खास करून कपिल मागेचं कौतुक करावं लागेल. जबरदस्त कंदूशी गोलंदाजी, इकॉनॉमिकल गोलंदाजी पाहिली आणि +2 विकेट्स महत्वाची त्यांनी या ठिकाणी प्राप्त केल्या. आणि आता मात्र पाहू शकाल दुसऱ्या षटकासाठी गोलंदाज या ठिकाणी कुठल्या गोलंदाजा मात्र वापर केला जाऊ शकेल. कारण ऑप्शनला जर पाहिले तर भरपूर ऑप्शन एसके स्पोर्ट्स सापे संघाकडे आहेत. तुम्ही दत्ता सुताचा वापर करू शकता. एक्झॅक्टली गौरव पाटील सुद्धा चांगली गोलंदाजी करू शकतो. जीवन साल्वी त्यांच्याकडे आहेत आणि ते सर्व चित्र सर्व त्या टीम मिटिंगमध्ये पाहिलं तर कुठेतरी जीवनकडे आता मात्र या ठिकाणी
चेंडू सोपवला गेला आणि पाहूया कशा रीतीने जीवन आपल्या या स्पेलमध्ये या चांगली गोलंदाजी करेल का की फलंदाज मात्र या ठिकाणी कमबॅक करतील का. लक्ष खूप मोठं आहे. 43 धावांचा पाठलाग तुम्हाला येणाऱ्या 18 चेंडूमध्ये पूर्ण करायचा आहे, कारण प्रत्येकी आपण 3-3 ओव्हरचे सामने आज खेळतोय. कारण या स्पर्धेत आज अंतिम दिवस आणि त्यातले एकूण 12 सामने आज कव्हर करायचे आहेत आणि त्याच अनुषंगानं आयोजकांनी निर्णय इथे मात्र घेतला की प्रत्येक सामना 3 ओव्हरचाच असेल. आणि मित्रांनो, या स्पर्धेचा आज अंतिम दिवस आणि उद्या आपण लगेचच पडगा प्रीमियर लीगला सुद्धा सुरुवात करणार आहोत. आणि या सर्वांना मात्र पडगा प्रीमियर लीगची आतुरता आहे की एक्झॅक्टली कधी आम्ही त्या स्पर्धेमध्ये एंट्री करणार. परंतु ही स्पर्धा सध्या चर्चेत आहे. गिरीशदादा पाटील यांच्या सन्मानार्थ ही स्पर्धा आपण पाहूया. विद्यमान उपसरपंच चषक 2024. पहिला चेंडू, ओ माय गॉड, एक्झॅक्टली सुप्याला वाटलं की चेंडू डाबल स्टिक सोडून निघून जाईल, परंतु आय थिंक डाबल स्टिक तिथे उद्ध्वस्त केली. खूप मोठी विकेट प्राप्त केलेली आहे गोलंदाज जीवन आणि अशा रीतीने लागत असताना अल्पते 20 संघाला हा तिसरा धक्का. हा बैल मुझे मार, हा चित्र तुमच्या समोर आहे. पहा, सोडून दिला बॉल आणि सरळ लेग स्टिक उखडणारा, दांडी उडवणारा चेंडू तुम्हाला पाहायला मिळाला जीवन साळवीच्या माध्यमातून. सुफियान मोठ्या मॅच मध्ये निराशाजनक कामगिरी करून परतलाय. काय खराब चुकीचं तिथे मात्र अनुमान लगावलं सुफियान शेखनं. पण ते आपण जर पाहिलं तर सुफियाने अनेक ऊन पावसाळे पाहिलेले आहेत, अनेक स्पर्धा त्यांनी मात्र खेळलेल्या आहेत आपल्या कारकिर्दीमध्ये. परंतु असा प्रकारचा निर्णय घेणं मित्र म्हणे की कुठेतरी चुकीचं त्याची सोच होती आणि त्याच अनुषंगानं पहिल्या चेंडूवरती सफलता जीवन साल्वीने आपल्या संघाला प्राप्त करून दिली. नवीन फलंदाज 4थ्या क्रमांकावरती आपण पाहू शकाल अरमान आलेला आहे. अरमान ज्युनियर बास झाला, त्यानंतर आता अरमान सिनियर आपल्याला 4थ्या क्रमांकावरती पाहायला मिळतोय. आणि हा अरमान सुद्धा पाहू शकाल लेफ्ट हँड बॅटर आहे आणि या मैदानावरती तशी लेफ्टी बॅटिंगसाठी खूपच फायदेशीर आहे. कारण आपण जर ऑन साईडची जर सीमारेषा पाहिली तर थोडीशा स्क्वेअर, थोड्याशा शॉर्ट बाउंड्रीज आहेत आणि त्याच अनुषंगाने मात्र अनेक मोठमोठे फटके आपण लेफ्ट हँड बॅटरच्या बॅटमध्ये पाहिलेले आहेत आणि त्याचा मात्र फायदा या ठिकाणी अरमान उचलेल का. हो, डेफिनेटली. आणि काल सारंग आपण बघितला होता, सारंगनं खूप चांगला खेळ साकारला. खालिंग सरस्वती स्पोर्ट खालिंग संघाचा लेफ्टी बॅटर या मैदानावर चालले. त्यानंतर आपण मला आठवतं एक बॅटर राकेश आपण बघितला होता, आय थिंक वाहुलीच्या विरोधात खेळत असताना चांगला खेळ जयदुर्ग आतकोली संघाच्या बॅटरने केला होता. पुन्हा एकदा गोलंदाज तयार, स्विंग अँड मिस, ब्युटिफुल बॉल, नाईस बॉलिंग, डॉट बॉल येतोय. दबाव आता वाढत चाललाय, कुठल्याही प्रकारे शिरकाव करू देत नाहीये प्रतिस्पर्धी संघाला सध्याच्या घडीला SK सापे संघ. याचं कारण सुरुवातीला बॅटिंग चांगली केली आणि आता गोलंदाजी करत असताना कपिलनं स्टार्ट चांगला मिळून दिला आणि त्याच्यानंतर आता जीवन देखील चांगली गोलंदाजी करतोय. समीकरण बदललंय, येणारे 9 बॉल आणि 36ची गरज. आतापर्यंत तिन्ही विभागामध्ये या चांगलं कार्य आपल्याला SK स्पोर्ट्स सापे संघाच्या वतीने पाहायला मिळत आहे. ग्लान्स करण्याचा प्रयत्न, शॉर्ट फायनलीकडे चांगली फिल्डिंग, कपिल मागे तिथे उपस्थित आहेत. कुठल्या प्रकारे धाव घेण्याचा प्रयत्न तिथे केला नाहीये. कुठेतरी बाझिल मी म्हणेल नाराज असेल. फक्त आणि फक्त एक चेंडू तो आतापर्यंत फेस करू शकलाय आणि या महत्वाच्या मॅच मध्ये त्याला मोठा डाव खेळणं गरजेचं होता. दरम्यान ज्या आपण प्रेक्षणीय लढतीची या ठिकाणी चर्चा सुरू केली होती त्या प्रेक्षणीय लढतीसाठी पाहू शकाल सन्माननीय महेशजी माली, त्याचप्रमाणे शरदजी वडोलकर यांचं या ठिकाणी शुभागमन दिलेलं आहे. त्यांना सुद्धा तुम्ही प्रेक्षणीय लढतीमध्ये इन ॲक्शनमध्ये पाहणार आहात. तर विनंती करतो की आपण व्यासपीठावरती यावं. आपलं आम्ही या स्पर्धेच्या वतीनं हार्दिक स्वागत करतोय. त्याचप्रमाणे योगीजी पाटील हे सुद्धा तिथे उपस्थित आहेत. त्यांना सुद्धा विनंती असेल की आपण सुद्धा येऊन व्यासपीठाची शोभा वाढवावी. एक मैत्रीपूर्ण लढत तुम्हाला पाहायला मिळालेली, धामणगाव विरुद्ध वडपे प्रेक्षणीय लढत, शो मॅच. आणि या ठिकाणी या स्पर्धेतील आय थिंक पहिली विकेट मेडन ओव्हर पाहायला मिळाली. अर्थात जीवन साल्वीने तो कारनामा या स्पर्धेच्या वतीने केलेला आहे. जबरदस्त खेळ आणि जबरदस्त गोलंदाजी जीवनच्या वतीने आपण पाहिली. म्हणजे येणारे आता मात्र चेंडू शिल्लक असतील 6 आणि विजयासाठी 36 धावांची आवश्यकता. मेडन षटक या ठिकाणी जीवनच्या माध्यमातून पाहायला मिळायला आपण पाहतोय. आणि आता उर्वरित शेवटचे 6 चेंडू शिल्लक, सामना जिंकण्यासाठी 36ची गरज. वेलकम सुप्रसिद्ध उद्योजक महेश माली, आपलं सहर्ष स्वागत. आणि या नक्कीच महेश माली यांचे चिरंजीव अर्थात
हिमेश माळी यांनी सुद्धा मात्र उंच भरारी घेतलेली आहे. टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून त्यांनी चांगला खेळ केला, परंतु आता लेदर क्रिकेटवरती जबरदस्ती कामगिरी करतोय. डेफिनेटली सी के नायडू ह्या ट्रॉफीमध्ये त्याला अरुणाचल प्रदेशकडून खेळताना आपण पाहिलं. आणि आता मात्र लगेच ते स्वतः इन मध्ये या स्पर्धेमध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. महेश माळी त्याच्यासोबत तुम्ही पाहू शकाल माजी क्रिकेटपटू वडपेचे या शरद वडोलकर यांनी सुद्धा मात्र आपल्या काळामध्ये अनेक स्पर्धा गाजवलेल्या आहेत. योगेशजी पाटील यांना सुद्धा तुम्ही पाहू शकाल. ओहो, रिबाचा फटका, जबरदस्त कनेक्शन आणि चेंडूला पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. साधा पंसाडी षटकार. कुठेतरी बाजिलनं स्वतःच्या खांद्यांवर जबाबदारी स्वीकारणं गरजेची होती, मात्र तो फक्त 2 षटकांच्या खेळामध्ये एकच बॉल फेस करताना दिसला. तिथे थोडीशी मिस्टेक झाली आणि त्याच्यामुळे आता दबाव वाढला. येणारे आता 5 चेंडू सामना जिंकण्यासाठी 30 ची गरज. म्हणजे त्याच्या सहकार्याने त्याला मात्र हवी तशी साथ दिली नाही आणि त्याचमुळे मात्र कुठेतरी अल्पते बी संघ थोडासा संकटामध्ये सापडलाय, कारण येणाऱ्या 6 चेंडूमध्ये 7 षटकारांची आवश्यकता आहे. पहिल्या चेंडूवरती षटकार नक्कीच जोडलाय, परंतु येणाऱ्या 5 चेंडूवरती सुद्धा अशाच प्रकारची फलंदाजी बाजिल शेखला इथे मात्र करावी लागेल. गौरव पाटील पेशाडे स्वतः विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आहेत, परंतु त्याचं स्वागत केलं या ठिकाणी षटकारानं. 5 चेंडू शिल्लक आणि विजयासाठी 30 धाब्यांची इथून आवश्यकता. पुन्हा आता मात्र तोच स्ट्रोक त्याने खेळण्याचा प्रयत्न केला, परंतु हा चेंडू शरीराचा वेध घेणारा होता. जोरदार अपील तिथे केली गेली, परंतु हाईक फॅक्टर असल्या कारणानं ती अपील मात्र या ठिकाणी पंचांनी नाकारली. एकतर्फा खेळ आता मात्र या ठिकाणी कडा रसिकांना पाहायला मिळतोय. डेफिनेटली वन साइड मॅच आता या ठिकाणी पाहायला मिळाली आहे. कुठल्या प्रकारचा संघर्ष पाहायला मिळाला नाहीये. अल्फाती पडगा संघाकडनं पूर्णपणे डॉमिनेट करत असताना एस के सापे डीएस मागे यांचा संघ तुम्ही पाहतायत. फुल टॉस होता, समोर खेळण्याचा प्रयत्न, पंचांचा नो बॉलचा इशारा आलाय. ओ, इथे जरूर मी म्हणेल एखादा मोठा फटका आला असता तर कदाचित इथे ही संधी जरूर निर्माण झाली असती. पुन्हा एकदा अंपायरनं रिव्ह्यू घेतलेला आहे. टीव्ही अंपायरकडे आपण वळतोय. शकील कोटी सर आपल्यासोबत आता जोडले जातील. निर्णय आपल्यापर्यंत येईलच की एक्झॅक्टली फेअर आहे की नो आहे. ऑनफिल्ड पंचांनी तर नो बॉल घोषित केला. इट्स अ फेअर. आपण पाहतो या ठिकाणी एकच धाव इथे मिळाली आहे. स्कोर एका धावेने एकही धाव मिळाली नाहीये. आपण पाहतोय धाव घेण्याचा प्रयत्न केला नाही. पुन्हा फुल टॉस होता समोरच्या दिशेनं. लॉंगॉनला बॉल, सीमा पार, चौकार. खराब क्षेत्ररक्षण. लेझी सिक्रेट तिथे आपण पाहिलं, जणू काही चेंडूवरती त्याला फोसायचं होतं. अशा प्रमाणे त्या ठिकाणी आपण रिॲक्शन पाहिलं जीवनच्या वतीनं आणि अखेर चेंडू मात्र वाडिश लॉंगॉनच्या बाहेर निघून गेला 4 धाबांसाठी. जे फटके आपण पाहतोय थोडेसे विचित्रानं मात्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात, कारण या फटक्यांची आवश्यकता मात्र अगोदर होती, परंतु क्रिकेटचा खेळ आहे, जर त्याला महत्त्व नाही आहे. जे घडत आहे ते आपल्याला नक्कीच पाहायला मिळत आहे या ठिकाणी. ओहो, इनसाइड आउटचा फटका, मिड ऑफच्या डोक्यावर खेळण्याचा प्रयत्न. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक दीपेश माघेने येण्याचा प्रयत्न केला, परंतु तिथे सुद्धा चुकीचा अनुमान लावला गेला आणि चेंडू मात्र वाडिश लॉंग ऑफच्या बाहेर निघून जातोय. 4 धावांसाठी चौकार. सलगचे 2 चौकार आणि अशा फटकेने मात्र कुठेतरी बाजीचा कॉन्फिडन्स वाढू शकेल आणि त्याचा फायदा त्याला पडगा प्रीमियर लीग मध्ये होऊ शकतोय. रिव्हर्सचा फटका, वॉटर शॉट. शॉट ऑफ द आफ्टरनून म्हटलं तर वावगं ठरणार नाहीये. जेवढा वेगाने गौरवनं चेंडूला हाताला त्यापेक्षा दुप्पट वेगानं चेंडूला मात्र बाजीलला बाहेर फेकून दिलं. जबरदस्त शॉट सिलेक्शन. चेंडू बाहेर जात असताना बाउंड्री लाईनच्या आणि स्पर्धेच्या बाहेर जात असताना टीम अल्फाती पडगे बी हार्ड लक. सो कॉंग्रॅच्युलेशन एस के स्पोर्ट्स सापे. तर आपण देणार आहोत या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच, ज्यांनी पायाभरणी चांगली केली, मजबूत केली आणि त्या पायाभरणीवरती उंच इमारत एस के स्पोर्ट्स सापे संघाने उभारली. अर्थात मोहन सालवी ठरलाय या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच पुरस्कार पटकावणारा खेळाडू. अर्थात 27 धाबांची त्यांनी तुफान केली, तिथे साकारली
आणि त्याच इनिंग मुळे SK स्पोर्ट्स आपे संघ 42 धावसंख्येपर्यंत मजल मारू शकला. तर मोहनला विनंती असेल की आपण पारितोषिक घेण्यासाठी आमच्या मुख्य व्यासपीठाकडे यायचं आहे. आणि या पहिल्या फेरीतील आपण हा अंतिम सामना इथे पाहणार आहोत. जय महाराष्ट्र भुईरगाव विरुद्ध किंग स्पोर्ट खानिवली. आणि या मॅच नंतर तुम्हाला प्रेक्षणीय लढत मित्रांनो पाहायला मिळेल. 40+ मॅच आहे धामणगाव विरुद्ध वडपे. प्रथमतः मी योगेश पाटील यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी शीतपेय या ठिकाणी वितरित करूया. पाहुण्यांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी सामनावरील पुरस्कार आपण देत आहोत.